श्रुती, तुला 10वीच्या परीक्षेमध्ये जे घवघवीत यश मिळालं त्याविषयी तुझं संवाद 10वी दिवाळी अंकाकडून अभिनंदन करतो. थँक्यू सर. आणि याच्यामध्ये तुला 100% गुण मिळाले आहेत. तर या 100% गुण कशा पद्धतीने तुला मिळाले याविषयी तर तू सांगच, पण इंग्रजी या विषयामध्ये तुला खूप अव्वल मार्क्स मिळाले आहे, 100पैकी 98. तर या इंग्रजी विषयामध्ये विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी यासाठी तू विशेषतः 10वीची जी परीक्षा देणार आहेत विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारं तू काही बोलावं याविषयी. सर्वप्रथम सर्व विषयांचा पकडलं तर मला 99.80% आहेत. तर इंग्लिशमध्ये मला 98 मार्क्स आहेत, जो की या मंडळामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत. तर सर्वप्रथम मला माझ्या शाळेतील शिक्षकांनी, क्लासमधील शिक्षकांनी म्हणजेच स्वामी सर, बुरांडे सर, कोचिंगमधील हुंगनाबादे सर यांनी अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. या उत्तरपत्रिकांची मांडणी कशी असावी, म्हणजे विद्यार्थ्यांनी म्हणजे हे जे पेपर लिहित असतात ते नेमकं आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी याविषयी तू विद्यार्थ्यांना सांगावंस. म्हणजे विद्यार्थी त्यांच्या पद्धतीने तयारी करत असतात किंवा त्यांच्या पद्धतीने मांडणी करत असतात, त्याऐवजी आदर्श उत्तरपत्रिका मांडणी कशी असावी याविषयी तू सांगायला काहीच हरकत नाही विद्यार्थी. तर इंग्लिशमध्ये आपल्याला पेपर कसा सॉल्व करायचा यासाठी मी संवाद 10वी दिवाळी अंकाचा पूर्वीचे जे टॉपर विद्यार्थी होते त्यांचा सर्व विषयांचा पेपर पाहिल्यामुळे मला आणखीन पेपरची मांडणी कशी करायची, आपण जास्त मार्क कसे मिळवू शकतो, त्या चेक करणाऱ्या शिक्षकांवरती आपण कसा प्रभाव आपल्या पेपरमधून आणू शकतो, अशा प्रकारे मला संवादने अनेक प्रकारे फायदा झाला. त्यामुळे संवादचा वापर केल्यामुळे मी इतके मार्क अचीव करते हे त्यामुळे थोडंसं होऊ शकतं. नेमकं तू कशावर भर दिलास, म्हणजे इंग्रजीची तयारी करताना विद्यार्थ्यांनी म्हणजे चॅप्टर वाईज किंवा मग ग्रामरवर किती भर द्यावा, नेमके चुका कुठे होतात विद्यार्थ्यांच्या याविषयी तू विद्यार्थ्यांना माहिती द्यायला काहीच हरकत नाही किंवा त्याविषयी तू बोलावंस तू. हो. तर आपल्या पेपरचा आपण पॅटर्न पाहिला तर आपल्याला सर्वप्रथम 10 मार्काची लँग्वेज स्टडी असते. कोणताही विद्यार्थी असेल तर तिथे मार्क जात नसतो, कारण खूप बेसिक थिंग्स त्याच्यामध्ये असतात. तर तिथले 10 मार्क अचीव करणं सोपं असतं. तितक्याच प्रकारे आपण जेवढ्या बारकाईने अभ्यास करेल ते